नमस्कार विद्यार्थी मित्र हो, बीकॉम भाग 2 यामधील सेमिस्टर 4 मधील कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर 2 मधील जे तिसरं युनिट आहे लिक्विडेशन, त्याच्यामधील पहिला प्रॉब्लेम आपण आज सोडवणार आहोत. या अगोदर पहिला प्रॉब्लेम मी ग्रुपवरती शेअर केलेला होता, तो तुम्ही लिहून घेतलेला असेलच. तर प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा बघूया काय दिलेलं आहे. द एबीसी लिमिटेड went into voluntary liquidation when its liabilities were as follows. म्हणजे एबीसी लिमिटेड नावाची जी काही कंपनी आहे ती व्हॉलंटरी लिक्विडेशन म्हणजे ऐच्छिक तिचं विसर्जन करण्याचं किंवा ऐच्छिक विसर्जन मध्ये गेली, विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये ती कंपनी गेली. ज्यावेळी विसर्जन होत होतं किंवा विसर्जन झालं त्यावेळी त्या कंपनीच्या लायबिलिटीज खालील प्रमाणे होत्या. काय काय होत्या तर सेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे तारण दिलेलं जे काही देणं होतं किंवा क्रेडिटर्स तारणाचं देणं, क्रेडिटर जे होते ते 2 लाख. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे अग्रहक्क भागाची देणी ते 40,000 होतं. त्याचप्रमाणे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे कुठल्याही प्रकारचं तारण नसलेले क्रेडिटर जे आहेत ते 5 लाख रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं 3 प्रकारचे क्रेडिटर्स हे लायबिलिटीज त्याचे होते. आता पुढे काय दिले बघूया आपण. द लिक्विडेटर रिअलाइज्ड ₹2,50,000 फ्रॉम द सिक्युरिटीज हेल्ड बाय सेक्युर्ड क्रेडिटर्स. म्हणजे जो कोणी प्रशासक नेमलेला असेल किंवा कंपनीचं विसर्जन झाल्यानंतर एबीसी लिमिटेडचं जो कोणी ऍडमिनिस्ट्रेटर त्यालाच प्रशासक म्हणजेच लिक्विडेटर जो काय करतो त्या कंपनीच्या मालमत्ता विकतो आणि त्याच्यापासून वसूल झालेली जी काही रक्कम आहे त्यापासून तो देणं भागवत असतो. हे आपण लिहून घेतलेलं होतं थेअरीमध्ये किंवा मी त्यावरती चर्चा पण केलेली आहे. म्हणजे लिक्विडेटर जो प्रशासक आहे त्यानं 2,50,000 या त्या कंपनीच्या सिक्युरिटीज पासून वसूल केले जे सेक्युर्ड क्रेडिटर्स साठी तारण दिलेलं होतं. म्हणजे 2 लाखाचं जे काही तारण दिलेलं होतं सेक्युर्ड क्रेडिटर्स त्यासाठी लिक्विडेटरनं 2,50,000 रुपये वसूल केलेले आहेत. त्याचबरोबर अदर असेट्स पासून ज्या इतर मालमत्ता आहेत त्यापासून 60,000 रुपये लिक्विडेटरनं वसूल केलेला आहे. कॅश जी काय होती ती 11,000 रुपये होती त्या कंपनीची. आता पुढे काय दिलेलं बघूया आपण. द कॉस्ट ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹19,900. म्हणजे लिक्विडेशन साठी जो काही खर्च आलेला आहे तो 19,900 आणि लिक्विडेटरचं जे काही रेम्युनरेशन आहे म्हणजे लिक्विडेशनचं जे काही काम करण्यासाठी लिक्विडेटरची जी काही नेमणूक केलेली आहे त्या नेमणूक केल्यानंतर त्याला द्यावं लागणार जो काही मोबदला त्या कामासाठीचा तो फिक्स केलेला होता. तो कशाच्या 3% आहे तर 3% ऑन द अमाउंट ऑफ असेट रिअलाइज्ड अँड 2% ऑन द अमाउंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. म्हणजे 3% जे कमिशन लिक्विडेटरला द्यायचं आहे त्या पूर्ण मालमत्ता त्यानं विकल्यानंतर त्यापासून पैसे जर वसूल केले असतील तर त्यावरती 3% कमिशन द्या आणि 2% जे कमिशन आहे ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्स म्हणजे कोणत्याही प्रकारचं तारण नसलेलं जे काही देणे आहेत ते जर त्यानं वसूल केलेलं असेल तर त्याच्यावरती 2% कमिशन हे लिक्विडेटरला द्यायचं आहे. आणि त्या अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरती कमिशन काढताना त्यामध्ये जे काही प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सुद्धा समावेश आहे त्या कमिशन काढत असताना हे त्यांनी दिलेलं आहे. तर त्यांनी काय तयार करायला सांगितलेलं आहे आपल्याला लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. तर आपण तयार करूया. सर्वप्रथम अशा पद्धतीनं जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या प्रकारे आपण हे तयार करून घेतलं. मेसर्स एबी लिमिटेड लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आता डेबिट साइडला रिसीट म्हटलेलं आहे आणि पेमेंट क्रेडिटला पेमेंट साइड. म्हणजे रिसीट म्हणजे काय तर कशा पद्धतीनं लिक्विडेटरनं पैसे वसूल केले किंवा कोणकोणते रक्कम हे रिसीटचे आहेत
उत्पन्नाच्या आणि इकडे सर्व खर्च, हे आपल्याला माहित आहे, आपण कॅशबुक मध्ये हे करत होतो. तर सर्वप्रथम लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट तयार करत असताना जी काय रिसीट बाजू आहे त्या बाजूला जे जे काही आपण फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलेलं आहे, कॅश इन हँड असेल, त्याचप्रमाणे लिक्विडेटरनं कोणकोणत्या मालमत्ता वसूल केलेल्या आहेत त्या मालमत्ता ह्या रिसीट साईडला लिहायच्या आणि पेमेंट बाजूला किंवा पेमेंट साईडला लिक्विडेटरचं रेम्युनरेशन, त्याचबरोबर जो काही पेमेंटचा क्रम दिलेला आहे, लिक्विडेटरनं अमाऊंट जी काही वसूल केलेली आहे ती देणी भागवण्यासाठी कायद्यानं कंपनी कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदीनुसार ते पेमेंट करायचं आहे हे दिलेलं आहे. तर बघूया आपण प्रॉब्लेम सोडूया. तर पहिल्यांदा रिसीट साईडला टू कॅश इन हँड, या कॅश वरती बघा किती आहे, ही 11,000 इथं आपल्याला दिसते. कॅश इन हँड अमाउंटेड टू रुपीज 11,000. त्याचबरोबर लिक्विडेटरनं रिअलाइज किती केलेलं आहे, 2.5 लाख. कशापासून? फ्रॉम द सेक्युरिटीज हेल्ड बाय सेक्युर्ड क्रेडिटर्स. आता सेक्युरिटीज हेल्ड बाय सेक्युर्ड क्रेडिटर्स, हे सेक्युर्ड क्रेडिटर्स वरती किती आहेत, 2 लाख रुपये. म्हणजे लिक्विडेटरनं 2,50,000 रुपये वसूल केले आणि सेक्युर्ड क्रेडिटर्स हे 2 लाख रुपये होते. म्हणजे ज्या सिक्युरिटी तारण दिलेल्या होत्या त्यापासून 2,50,000 लिक्विडेटरनं काय केलं, वसूल केले. त्यामुळं 2,50,000 वजा 2 लाख म्हणजे 50,000 रुपये आपल्याकडे सरप्लस राहिले, बरोबर. आणि तिसरी जी अमाऊंट आहे जी अदर असेट्स पासून 60,000 रुपये लिक्विडेटरनं रिअलाइज केलेत, हे आपण सर्व रिसीट बाजूला लिहून घेऊया. बघा लिहिलेलं दिसेलच तुम्हाला. रिसीट साईडला टू कॅश इन हँड 11,000 मांडून घेतले. त्यानंतर टू असेट्स रिअलाइज्ड. आता असेट्स रिअलाइज्ड काय काय केल्या इथं बघा. 2,50,000 अमाऊंट त्यानं वसूल केली. कशापासून? सेक्युर्ड क्रेडिटर्स पासून. म्हणजे 2,50,000 अमाऊंट वसूल झाली, त्यातून सेक्युर्ड क्रेडिटर्स वजा केल्यानंतर 50,000 रुपये हा सरप्लस राहिला, म्हणजे अमाऊंट ती शिल्लक राहिली सिक्युरिटीज पासून. त्याचबरोबर अदर असेट्स पासून 60,000 जी काही अमाऊंट आहे ती लिक्विडेटरनं वसूल केलेली आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे 50,000 अधिक 60,000 हे 1,10,000 रुपये आपल्याला कंपनीकडे त्या रिसीट किंवा एकूण जमा दिसतील आपल्याला, बरोबर. मग हे कॅश इन हँडचे 11,000 आणि असेट्स पासून रिअलाइज झालेली अमाऊंट ही 1,10,000, अशा प्रकारे जी काही रक्कम आहे ती टोटल 1,21,000 ही रिसीट आपल्याला दिसून येईल. प्रॉब्लेम सोडवत असताना पेमेंट चा भाग सोडवण्यापूर्वी आपण वर्किंग नोट काढायची असते. वर्किंग नोट मध्ये बघूया आपण काय काय, म्हणजे कशा पद्धतीनं पेमेंट ते ऑर्डर ऑफ पेमेंट करायचं आहे. कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे जो काही क्रम दिलेला आहे त्या प्रकारे पेमेंट करत असताना शेवटी रक्कम ही अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला द्यावी लागते. त्यामुळं पेमेंट करत असताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की वर्किंग नोट मध्ये या सर्व बाबी आपण मांडून घेणार आहोत. तर बघूया आपण यातले जे वर्किंग नोट बघा. कॅल्क्युलेशन ऑफ लिक्विडेटर्स रेम्युनरेशन ऍट द रेट 2% ऑन द अमाऊंट पेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स ॲज अंडर. म्हणजे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं आलेलं आहे बघा. आता इथं टोटल रिसीट साईड ही 1,21,000 मांडलेली आपल्याला दिसून येईल, बरोबर. आता त्यातून पेमेंट कुठले कुठले, तर पहिल्यांदा जे काय आहे ते लिक्विडेटरचं कमिशन काढायचं असतं. लिक्विडेटरचं कमिशन बघा, लिक्विडेटरचं कमिशन पहिल्यांदा कुठलं, तर अनसेक्युर्डच आपण नंतर काढणार आहोत, त्यामुळे तुम्ही इकडे लक्ष देऊ नका. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 3% हे कशाच्या, 3% प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे की संपूर्ण जी काही त्यानं मालमत्ता लिक्विडेटरनं वसूल केलेली आहे त्या मालमत्तेवरती 3% कमिशन. म्हणून बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन आपण मांडून घेतलं पेमेंट साईडला. त्यामध्ये पहिलं जे आहे हे मालमत्ता रिअलाइज केलेलं वरचं कमिशन जे 3% आहे. मग 3% त्यानं पूर्ण मालमत्ता जी काही वसूल केलेली आहे ती आपण त्याच्या 3%, म्हणजे कुठली कुठली येणार तर बघूया आपण. रिसीट साईडला बघा, मालमत्ता त्यानं वसूल किती केलेली आहे, इकडं ही 2,50,000, बरोबर. म्हणजे इथं त्यांनी दिलेलंच आहे बघा
प्रॉब्लेम मध्ये. द लिक्विडेटर रिअलाइज्ड ₹2,50,000 फ्रॉम द सिक्युरिटीज. ही 2,50,000 आणि अदर असेट्स पासून जी काही ₹60,000 अमाऊंट मिळालेली आहे, म्हणजे 2,50,000 अधिक 60,000 ही जी काही अमाऊंट आहे ती एकूण 3,10,000 येते. म्हणजे एकूण मालमत्ता जी काही वसूल केलेली आहे लिक्विडेटरनं ती एकूण 3,10,000 आली. त्या 3,10,000च्या 3% म्हणजे 9,300 हे लिक्विडेटरचं असेट रिअलाइज वरचं 3% कमिशन आलं, 9,300. त्याचप्रमाणे दुसरं कमिशन जे आहे ते 2% त्यांनी सांगितलेलं आहे. 2% कशाच्या? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. म्हणजे इथं सांगितलंयच बघा, 2% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. म्हणजे 2% त्यांनी अनसेक्युर्ड क्रेडिटर्स जर वसूल केलेले असतील तर त्या लिक्विडेटरला 2% कमिशन हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वरती सुद्धा 2% त्यांनी कमिशन सांगितलेलं आहे. त्यामुळं जे काही लिक्विडेटरचं रिम्युनरेशन आहे ते पहिल्या प्रकारचं कमिशन हे असेट रिअलाइज वरती झालं, दुसऱ्या प्रकारचं कमिशन हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, आणि तिसऱ्या प्रकारचं जे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरचं कमिशन आपण इथं लिहिलेलं दिसतंय ते आपण शेवटी काढणार, कारण अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना शेवटी पैसे जर उरले तर द्यायचे असतात लिक्विडेटरना. त्यामुळे आता फक्त 2 कमिशनचा विचार करूया आपण. एक तर हे पहिलं झालं आणि दुसरं जे आहे 2% ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, म्हणजे 40,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, त्याच्या 2% हे ₹800 कमिशन झालं. आता हेच बघा इथं आपण मांडून घेतलेलं आहे कमिशनची जी काय अमाऊंट आहे वर्किंग नोट मध्ये. लिक्विडेटर्स कमिशन ऑन असेट पहिलं 9,300 झालं, त्याचबरोबर लिक्विडेटर्स कमिशन ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे ₹800 झाले. त्यानंतरच जो काही भाग आहे पेमेंटचा तो लिक्विडेशन एक्सपेन्सेस हे भागवायचे आहेत. लिक्विडेशन एक्सपेन्सेस बघा किती आहेत? 19,900 जे गणितामध्ये दिलेला आहे. लिक्विडेशन एक्सपेन्सेस भागवल्यानंतर पुढचा क्रम जो आहे तो प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे नंतर भागवायचे असतात, ते सुद्धा आपण भागवले. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स भागवल्यानंतर या सगळ्यांची टोटल आली 70,000. म्हणजे टोटल आपल्याकडे पैसे शिल्लक होते 1,21,000. त्यामधून 70,000 आपण वजा केले, 70,000 रुपये खर्च केले, म्हणजे पेमेंट त्याचं देऊन टाकले लिक्विडेटरने. कुठले कुठले? लिक्विडेटरचं कमिशन, ते कमिशन जे असेट रिअलाइज केल्यावरचं 9,300, त्याचबरोबर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वरचं कमिशन 2% ते 800 आलं. पुढचं लिक्विडेशन एक्सपेन्सेसचं पेमेंट केलं 19,900 आणि शेवटी प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचं पेमेंट केल्यानंतर 40,000. ही अमाऊंट एकूण 70,000 आली. 1,21,000 मधून 70,000 वजा केले, जी शेवटी अमाऊंट राहिली ती अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना द्यायची आहे. बरोबर? म्हणजे अमाऊंट अवेलेबल फॉर अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आणि त्याचं जे काही अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वसूल केल्यानंतरचं कमिशन, असं 51,000 जी काय अमाऊंट राहिलेली आहे त्यामध्ये लिक्विडेटरचं कमिशन आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स हे 2 पेमेंट आपल्याला करावे लागणार आहेत. मग आता 51,000 आपल्याकडे ही अमाऊंट शिल्लक आहे. बरोबर? त्याने 2% कमिशन सांगितलेलं आहे. बरोबर? म्हणजे जर अमाऊंट ती 102 असती तर ₹2 कमिशन. बरोबर? म्हणजे या 51,000 मध्ये त्याचं 2% कमिशन सुद्धा ऍड असणार आहे. त्यामुळं हे कमिशन सोबतच उरलेली अमाऊंट जी आहे ते कमिशन सोबतच आपल्याला उरलेले आहे. त्यामध्ये आपल्याला कमिशन ही द्यायचं आहे आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स सुद्धा द्यायचे आहेत. मग अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरचं जे काही लिक्विडेटरचं कमिशन आहे ते 2% सांगितलेलंच आहे बघा इथं, अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. मग आता अमाऊंट ही आपल्याकडे 51,000 रुपये राहिलेली आहे. बरोबर? सगळं वजा जाता पेमेंटची अमाऊंट 51,000 राहिलेली आहे. मग अशा वेळी जर अमाऊंट 102 रुपये असती तर ₹2 कमिशन. बरोबर? म्हणजे जर कॅश अवेलेबल 102 रुपये असती तर त्यामध्ये कमिशन हे 2% म्हणजे ₹2 असणार. तर पूर्ण अमाऊंट 51,000 असताना किती कमिशन हे आपल्याला अमाऊंट काढावी लागेल. म्हणजे हा तिरकस गुणाकार जर आपण केला, therefore if the amount available is ₹51,000
द कमिशन इज इक्वल टू म्हणजे 51,000 गुणिले 2 भागिले 102 हा तिरकस आपण गुणाकार करून 51,000 गुणिले 2 भागिले 102 केल्यानंतर आपल्याला जी काही कमिशनची अमाऊंट मिळालेली आहे ती 1,000 रुपये कमिशनची अमाऊंट मिळाली. म्हणजे 51,000 असताना त्याचं कमिशनची अमाऊंट ही आहे ती 1,000 बरोबर. तर आता म्हणजे 51,000 मध्ये 2% कमिशन जे काही आहे ते आपल्याला अमाऊंट 1,000 मिळाली. म्हणजे या 51,000 मधून 1,000 जर आपण वजा केले तर उरलेली अमाऊंट ही जी आहे ती अनसेक्युर्ड क्रेडिटरची असणार 50,000. म्हणजे 51,000 मध्ये 2% कमिशन हे 1,000 हे वजा जाता 50,000 पेमेंट हे अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला आपल्याला द्यावे लागतील. त्यामुळं आपण हे जे काही शेवटची अमाऊंट इथं मांडलेली दिसेल तुम्हाला हे 1,000 रुपये इथं अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला मांडलेलं दिसेल आणि ही अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना 50,000 रुपये मांडलेली आपल्याला अमाऊंट दिसेल. म्हणजे शेवटी जे काही पेमेंट करायचं होतं ते आपण केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा अनसेक्युर्ड क्रेडिटर्सची अमाऊंट मांडली आणि इथं कमिशन हे जे 1,000 रुपये कमिशन आहे ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्सना दिलं आणि अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरचं कमिशन हे रेम्युनरेशन किंवा लिक्विडेटरचं कमिशन किंवा रेम्युनरेशन ज्याला म्हणता येईल ते अनसेक्युर्ड क्रेडिटर्स वरती 2% 1,000 आले. 51,000 मधून 1,000 वजा केल्यानंतर जे शेवटचं पेमेंट आहे बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स हे 50,000 अशा पद्धतीनं आलेलं आहे. हे असं आपल्याला प्रॉब्लेम इथं सोडवलेला दिसेल. म्हणजे 1,21,000 जे काय आपल्याकडे अमाऊंट होती ती आपण डिस्ट्रीब्यूट केली 1,21,000. म्हणजे पहिलं कमिशन पहिल्यांदा अजून बघूया आपण. पहिलं 3% कमिशन हे असेट रिअलाइज वरती काढलं 2,50,000 अधिक 60,000 असे 3,10,000 वसूल केलेले त्यावरती 3%. दुसऱ्या प्रकारचं कमिशन हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वरती 800. त्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस भागवले प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे खर्च वजा जाता एकूण 1,21,000 मधून जी आपल्याकडे अमाऊंट राहिलेली होती ती 51,000. मग त्यातलं 2% म्हणजे आपल्याकडे अजून आता अमाऊंटच आपल्याला माहित नाही किती वसूल झालेली आहे किंवा किती शिल्लक राहिलेली आहे अनसेक्युर्ड क्रेडिटरसाठी. त्यामुळे आपल्याला पहिलाच कमिशन काढता येत नाही. त्यामुळे ही जी काय अमाऊंट राहिलेली आहे ती 51,000 आली. त्यामध्ये 2% कमिशन हे 1,000 आलं आणि त्यातून कमिशन वजा जाता एकूण पेमेंट हे 50,000 रुपये आपल्याला अनसेक्युर्ड क्रेडिटर्सला आलेले दिसतील. आता यामध्ये आपण जे 2% कमिशन काढलेलं आहे ते लिक्विडेटरचं हे फुल व्हॅल्यू वरती काढलेलं आहे. सिक्युरिटी हे नोट मध्ये लिहिलेलंच आहे ते तुम्ही जरूर वाचावं. अशा पद्धतीनं हा आपण प्रॉब्लेम सोडवलेला दिसेल. आपल्याला जर काही शंका असेल तर मला फोन करून विचारू शकता किंवा मेसेज करून आपण विचारू शकता. प्रॉब्लेम सोपा आहे. आपण तो वहीमध्ये लिहून घ्यावा आणि सोडवावा सुद्धा. आणि जर काही शंका वाटली कळत नसेल तर मला शंका ती फोन करून विचारू शकता.